हॅलो. वा, मला वाटलं शेट्टी लावणीला येईल, नाट्यगीताला आली. धन्यवाद. दीपक थिटे आणि मंजिरी अण्णा छत्रे. गीत रामायण. गीत रामायणाशिवाय मराठी कुठल्याही गाण्याचा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. आणि मराठी वाङ्मयातलं एक न भूतो न भविष्यती अत्यंत अद्वितीय अशी ही कलाकृती आहे. तर दोघंही, गदिमा आणि बाबूजी, दोघंही सांगतात की गीतरामायण आम्ही केलं नाही तर ते श्री प्रभुरे यांनी आमच्याकडून करवून घेतलं. हे इतकी ती दैवीच कलाकृती आहे. आकाशवाणीचे तेव्हाचे जे संचालक होते सीताकांत लाड, त्यांची ती कल्पना होती की आकाशवाणी जास्त प्रसिद्ध करण्याकरता, जास्त प्रेक्षक त्याच्याकडे उत्कृष्ट करण्याकरता काय करता येईल. मग ते बोलले बाबूजींची, गदिमांची, आणि तो योग जुळून आला. शुक्रवार 1 एप्रिल 1955 रामनवमीचा दिवस होता. त्या दिवशी गीतरामायणातलं पहिलं गीत प्रसिद्ध झालं. आणि त्याच्यानंतर दर आठवड्या, शुक्रवार, शनिवार, रविवार सकाळी 8:45 ते 9 असं पुढचं अशी एकूण 56 गाणी झाली आणि एक वर्षभर चाललं ते. आजही आपण विसरू शकत नाही, कारण ती एक अद्वितीय, अलौकिक, दैवी अशीच कलाकृती होती. तर हे दोघंही, बाबूजी आणि गदिमा, हे इतके अद्वितीय आणि अलौकिक होते. त्याचा एक छान किस्सा आहे की जेव्हा पहिल्या गाणं प्रसारित करायचं होतं, तर त्यावेळेला आदल्या दिवशी रात्री श्रीधर फडके आजारी पडले. त्यांना टायफॉईड झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. त्या बाबूजी त्या विवंचनेत होते आणि सकाळी गाणं चाल वगैरे काही लावलेली नव्हती, तर चाल लावायची आणि सकाळी 8:45 ते प्रक्षेपित करायचं. तर यावेळेला त्या सगळ्या गडबडीत असं झालं की गदिमांनी त्यांच्याकडे ते गीत लिहून दिलं होतं आणि तो कागद बाबूजीने हरवला, असं गदिमांचं म्हणणं होतं. आणि गडबडीत बाबूजींचं म्हणणं होतं की आम्हाला तो कागद मिळालाच नाही आहे. रात्री, मध्यरात्री दोघांची कडाक्याची भांडणं. तिकडे श्रीधर फडके आहेत इस्पितळात, सीताकांत लाड मळे पडले. आणि आता सोडवायचं कसं, तर त्यांनी गदिमांना पकडलं, एका खोलीत बंद केलं. आत त्यांना काय टाक, दौत, कागद आणि त्यांची आवडती तंबाखू असं दिलं आणि म्हणले की बाहेरून मी आता कडी लावून घेणार आहे, नवीन गाणं लिहायचं आणि गाणं झालं की आतून टकटक करायचं, मगच मी तुमचं ते दार उघडेन. आणि सिद्धहस्त. आणि पुन्हा म्हणलं की ही दैवीच कृपा होती. अक्षरशः 30 ते 35 मिनिटात गदिमांनी पूर्ण पहिलं जे गाणं आहे गीतरामायणातलं ते लिहिलं, टकटक झाली. आणि पहाटे 2-3च्या सुमारास बाबूजींना ते गाणं मिळालं. आणि पुढच्या, तोपर्यंत बाबूजी होते इस्पितळात, श्रीधरकडे बघत होते. तिकडून आले, त्यांनी वादकांना बोलवलं आणि त्याच्यानंतर साधारणतः 2 ते 3 तासात चाल लावली. 8-9 कडव्यांचं गाणं येते. स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशल व रामायण गाती. पण आज आपण दुसरं गाणं ऐकणार आहोत, दशरथा. तर मूळ जे गीतरामायण होतं त्याच्यातलं त्या प्रत्येक गाण्याला एक निवेदन होतं. तर ते मी थोडं शोधून काढले, ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि लगेचच आपण गाणं चालू करू. राजा दशरथांनी यज्ञाश्व सोडला. एका समस्थळानंतर तो यज्ञाश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगांनी यज्ञ मांडला आणि एका शुभ वेळी त्या यज्ञज्वाळेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला. आणि तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता. आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुबीसारख्या अत्यंत कणखर पण मधुर अशा सादाने दशरथाला सांगू लागला, दशरथा, घे हे पायसता.